नमस्कार मंडळी, राम राम, जय आदिवासी मित्रांनो. आज आपण आहे ना आपले आदिवासी कुलदैवत वर्सोबाई आणि दुर्गोबाई इकडे चाललो. दुर्गोबाईला जाणार. दुर्गोबाई नंतर आंबे हातीला तो धबधबा आहे, तो पण एक निसर्गरम्य आहे. आणि परत कोकण कड्याचा भाग येतो. कोकण कडा पण एकदम अति. तर आता आपण दुर्गोबाईचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर दुर्गोबाईचं एक वैशिष्ट्य असं लहान मुलांना घेऊन यावं लागतं. आता तरी हा रोड छोटा. आमचे आदिवासी दैवत ही सगळी ह्या झाडाझोडपांमध्ये, दर्यांमध्ये, दर्याखोऱ्यांमध्ये बसलेले. म्हणून तर खरं आदिवासी कुलदैवत ही रानावनात बसलेले. आता आपण निघालेलो आहोत वर्सोबाईच्या दर्शनाला. दुर्गोबाईचं दर्शन घेतलेले आणि आता आपण निघूया. दुर्गो माते की. चला, ओके, बाय बाय. आम्ही अर्धा चढून गेलेत. आता आपण वर्सोबाईच्या मंदिराकडे चाललेले. थकलोय, दम लागलाय थोडासा, पण आता काही इलाज नाही. हा काही समोरच दिसते डोंगर आणि तिथं आपला वर्सोबाईचं बघा कुलदैवत आहेत आमचे. तर आमचे सगळे आदिवासी दैवत आहेत, नाही कुलदैवत, हे सगळे रानावनातच आहेत. हे रामाच्या जस फुले आणि हे ना डोळ्याला जर लागलं ना तर असे डोळे सुचतात. ते कधी हात लावून कधी हे डोळ्याला लावायचं ना. वासुदेव आला काय.